अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही। अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ 19.24% उपयुक्त जलसाठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्यासह खरीप हंगामाबाबत ही चिंता व्यक्त केली जात आहे। अकोला पाटबंधारे विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी 340.80 मीटर असून धरणात 13.622 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 19.24% उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे। प्रकल्प परिसरात गेल्या 24 तासात केवळ 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पाऊस 65 मिलीमीटर इतकाच झाला आहे। जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये मोरणा धरणात सर्वाधिक 43.30% जलसाठा असून त्यानंतर दगडपारवा प्रकल्पात 41.41% आणि वान प्रकल्पात 40.94% पाणीसाठा आहे। वान प्रकल्पात परिसरात गेल्या 24 तासात सर्वाधिक 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पाऊस 228 मिलीमीटर झाला आहे। दगडपारवा परिसरात 9 मिलीमीटर तर मोरणा परिसरात 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। निगृणा प्रकल्पात सध्या 17.30% जलसाठा असून तिथं पावसाची नोंद झालेली नाही। उमा प्रकल्पाची परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असून या धरणात अवघा 3.34% जलसाठा शिल्लक आहे। या परिसरात गेल्या 24 तासात 5 मिलीमीटर तर हंगामात एकूण 40 मिलीमीटर पाऊस झाला आहे। दरम्यान अल्प पावसावरच अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांची पेरणी केली आहे। मात्र त्यानंतर दमदार पाऊस न झाल्यानं पिकांच्या उगवण आणि वाढीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अकोला शहरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून कमाल तापमान 47.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे।